मित्रांनो, तुमच्या घरातून लक्ष्मी कायमची निघून जाईल जर तुम्ही या गोष्टी केल्यात. म्हणून नियम बनवून घ्या आणि चुकून सुद्धा तुमच्या घरात या गोष्टी अजिबात करू नका. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. आज आपण अशा काही घरगुती गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या नकळत आपण रोज करत असतो, पण त्या थेट आपल्या घरातील धनभाग्य, समृद्धी आणि लक्ष्मीच्या स्थिरतेवर परिणाम करतात. शास्त्रांनुसार लक्ष्मी जेथे स्वच्छता, शांतता आणि शिस्त असते तेथेच येते, तिथेच स्थिर होते. पण काही चुकीच्या सवयींमुळे लक्ष्मी देवी आपल्यावर रागवतात आणि घरातील पैशांचा प्रवाह अचानक थांबू लागतो. बिझनेस, व्यापार मंदावतो, बरकत होत नाही, पैशांची कमतरता भासू लागते. चला तर मग जाणून घेऊया त्या 8 मोठ्या चुका ज्या टाळल्या नाहीत तर लक्ष्मी कायमची घरातून निघून जाते. मित्रांनो, घरातील एखाद्या कोपऱ्यात सतत जर कचरा राहत असेल, जुन्या गोष्टी धूळ खात पडलेल्या असतील, तर हे दारिद्र्याचे प्रवेशद्वार मानले जाते. लक्ष्मी कधीही अशा घरात प्रवेश करत नाही जिथे कोपऱ्यांना दुर्गंधी, धूळ किंवा तुटकी वस्तूंचा ढीग असतो. यासाठी तुम्ही रोज घरातील कोपरे स्वच्छ करा. तुटक्या वस्तू घरात अजिबात ठेवू नका. मित्रांनो, अनेक घरी रात्रीची भांडे, उष्टी भांडी तसेच ठेवली जातात आणि हे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते. अस्वच्छता म्हणजे दारिद्र्याचे आगमन. याने घराचा वैभव कमी होतो. म्हणून मित्रांनो, रात्री आपले जेवण झाले की उष्टी भांडे साफ करून, स्वच्छ करून, धुवून लगेच ठेवावीत. कारण रात्री लक्ष्मी घरात येते आणि तिला जर अशी उष्टी, खरगटी भांडी दिसली तर ती नाराज होते, रागवते आणि घरातून निघून जाते. शक्यतो रात्री झोपण्याआधीच सर्व भांडी धुवून आपली चूल असेल, गॅस ओटा असेल, स्वच्छ करावा. मित्रांनो, घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचे प्रवेशद्वार मानला जातो. जर आपल्या त्या दरवाजाजवळ चपला, कचरा किंवा कपडे अडथळा बनून पडलेले असतील तर धनप्रवाह थांबतो. म्हणून यासाठी मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ करावा, आकर्षक आणि तिथे उजेड ठेवावा. दरवाजाजवळ कधीही कचरा, झाडू, घाण ठेवायचा नाही. मित्रांनो, तुटलेल्या, भंग, रंग उडलेल्या देवतांच्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवल्यास नकारात्मकता वाढते. अशा मूर्तींमध्ये ऊर्जा राहत नाही. यामुळे महालक्ष्मी प्रसन्न राहत नाही. म्हणून मित्रांनो, तुटलेल्या मूर्तींना नदीत किंवा पिंपळाखाली विसर्जित करावं. देवघर स्वच्छ आणि सुव्यवस्थित असायला पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. मित्रांनो, जेथे सतत वाद, भांडणं, गैरसमज, ओरड आरड असते, अशा घरात लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. कारण लक्ष्मीचे स्वरूप शांततेचे आहे. घरातील नकारात्मक वातावरण धनस्थैर्य पूर्णपणे बिघडवते. म्हणून यासाठी घरात शांतता ठेवा. दिवसातून एकदा तरी घराच्या बाहेर दिवे नक्की लावावेत. मित्रांनो, शास्त्रांनुसार सूर्यास्तानंतर झाडू लावणे अशुभ मानले जाते. यामुळे घरातील धन ऊर्जेचा प्रवाह खंडित होतो. म्हणून यासाठी संध्याकाळच्या वेळेस सूर्यास्तानंतर घरात झाडू लावायचा नाही. झाडू सकाळी किंवा दुपारी लावायचा. सूर्यास्तानंतर झाडू, कचरा किंवा कपडे त्यांच्या जागेवरून हलवायचे सुद्धा नाही. मित्रांनो, घरातील तुटकी इलेक्ट्रॉनिक्स, बंद पडलेली घड्याळ किंवा न चालणारे शोपीस हे थांबलेल्या भाग्याचे संकेत आहेत. यामुळे प्रगती आपली मंदावते आणि पैशाचे अडथळे आपल्या घरात, आपल्या जीवनात वाढत जातात. म्हणून घड्याळ चालू ठेवावी. तुटकी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील तर दुरुस्त करावीत किंवा घरातून बाहेर काढून टाकायची. मित्रांनो, हे अत्यंत शुभ चिन्ह मानलं जातं, ते म्हणजे स्वस्तिक. आपण आपल्या घरात स्वस्तिक लावावं. आणि जर आपल्या घरात कुठेतरी जाळं असेल तर ते कोळीचे जाळं लगेच काढावं, कारण हे अशुभ असतं. कोळीचे जाळे म्हणजे अडकलेला भाग्यप्रवाह. वास्तूनुसार या जाळ्यांमुळे घरातील पैसा टिकत नाही. दर आठवड्याला घरातील छप्पर, कोपरे, बल्बभोवती सगळं साफसफाई करा, स्वच्छता ठेवा. मित्रांनो, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मंदिरात जाण्यापेक्षा आपले घर मंदिरासारखं ठेवणं अधिक प्रभावी आहे. स्वच्छता, शिस्त, प्रकाश, शांतता हीच लक्ष्मीला आवडणारी 4 मुख्य तत्वे आहे. ही 8 चुका जर आपण टाळल्या तर घरातील धन प्रवाह वाढतो, नशिबाचे दरवाजे उघडतात आणि लक्ष्मी घरात स्थायिक होण्यास सुरुवात होते. समृद्धी, सौभाग्य आणि शांततेचे जीवन आपल्या सर्वांच्या घरी नांदो हीच शुभेच्छा. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.